ज्या अर्थी 20 वर्ष भाऊजींनी आपल्यापासून स्वतःची ओळख लपवून ठेवली, त्या अर्थी ते आपल्याला असं तसं सोडणार नाहीत. त्यांचा काहीतरी मोठा प्लॅन असणार. आधी तोच कळायला हवा आपल्याला. आणि एकदा का तो आपल्याला कळला आणि मग बघताय नाही, त्यांच्या 20 वर्षांच्या मेहनतीवर माझ्या 20 मिनिटाच्या प्लॅननी पाणी फिरवलं ना, तर नाव अविनाश नाही सांगणार. पण सगळ्यात आधी त्या अभिजितकडनं त्यांची मेल तेवढी माहिती काढायला हवी आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनिरुद्ध भाऊजींची ती बहीण, तिचं काहीतरी करायलाच हवं. कारण की आपल्या भूतकाळाची नाळ तिच्याशी जोडली गेलेली आहे. कळलं? सो चल निघूया, गाडीत बस. भाऊजींच्या त्या बहिणीविषयी सगळी माहिती मलाच काढली पाहिजे. माधुरी, गोळ्या. रोज कशी विसरतेस ग? लक्षात नाही राहत आई. आई ना आठवण करून द्यायला, मग कशाला लक्षात राहील. चले माधुरी, आई येतो आम्ही. हो माधुरी, आज संध्याकाळी जरा लवकर या घरी. देसाई मंडळींना जेवायला बोलवलंय आणि रिया आणि आशूलाही बोलवलंय. तेव्हा लवकर या बरं का. देसाई मंडळी? आता काय बाबा, ते सगळ्यात महत्वाचे पाहुणे आहेत ना. बरं. अभि काय रे हे? रोज माधुरी बरोबर ऑफिसला जायला निघतोस ना? आज अजून तयार नाही झालास? हा विसरलेच, काल रात्री यायला उशीर झाला, त्यामुळे आज उठायला उशीर झाला असेल, हो की नाही? आता आज एक मेहरबानी करशील, आज संध्याकाळी वेळेवर ये घरी आणि येताना शमिकाला घेऊन ये, कळलं? आणि काल उशीर का झालाय? आई अगं, काय त्याला इतकं धारेवर धरतीयस लगेच ग? काहीतरी काम असेल ऑफिस मध्ये म्हणून उशीर झाला असेल. हो का? हो हो. मी तर बोलूच नका बाईसाहेब. काल त्या नचिकेत बरोबर जेवायला थांबलीस तर तुला एक फोन करून कळवता आलं नाही काय ग? आम्हाला मोठ्या माणसांना असं गृहीत नाही धरायचं. तुमचे प्लॅन्स बदलले तर आम्हाला कळवलं पाहिजे. अगं आई, ठीक आहे ना, काल पहिल्यांदाच नचिकेत बरोबर गेली होती, एवढं काय त्याच्यामध्ये? युतीचे राजकारण. काय? पेपरातली हेडलाईन वाचली मी, युतीचे राजकारण. अगे सगळं उंदराला मांजर साक्षी सारखं आहे. ही याची बाजू का घेते माहितीये का? जेव्हा तू हिला ओरडशील ना, तेव्हा हा हिची बाजू घेईल. म्हणून तुला कळत कसं नाही? म्हणजे मीच वेडी. बरं, जो काय गोंधळ घालायचा असेल तो घाला, पण संध्याकाळी वेळेवर या म्हणजे झालं. आणि आवरून पटकन ये रे, नाहीतर जाशील रोजच्या सारखा उपाशी. शे बाबा, काय करतेस शमी? काय नाही, अभिच्या घरच्या डिनर साठी कुठला ड्रेस घालू मी? मला कुठलाच ड्रेस सूट होत नाहीये. ड्रेस कसा छान असला पाहिजे नाही? शी, खरंच खरंच तुम्ही दोघी युजलेस. आता मला अजिबात मदत करत नाही, फक्त हसताय तुम्ही दोघी. शमी, आता आम्हाला युजलेस म्हणू नकोस तू. तुला माहितीये का, तू जो आता ड्रेस घेऊन इथे उभी होतीस ना, तो तुझा 7वा ड्रेस होता. 7वा. व्हॉट एव्हर. त्याच्यापेक्षा मी साडी नेसू का? ओ गॉड. अगं शमिका, मेघनाच्या सासरची माणसं येत आहेत, तुझ्या सासरची नाहीत. इतकी एक्साइट का होतीयस तू? आणि शिवाय माई पण नाहीये तुला साडी नेसवून द्यायला. आणि साडी सुटली तर हा वेगळाच प्रश्न. एक्झॅक्टली. म्हणून मी काय म्हणतेय, बॉयफ्रेंड बरोबर ना जरा कमी वेळ घालवा आणि त्या दिवसाची तयारी करण्यासाठी जरा वेळ द्या, कळतंय का? ओ, लाईक मी त्या दिवशी कुठले कपडे घालायचे हे रेडी आहेत माझे. त्याशिवाय कुठला परफ्यूम, कुठली ज्वेलरी, कुठला नेल कलर, एव्हरीथिंग इज रेडी. हा, आणि मला तुम्हाला सांगायचंच राहिलं, जर्मनीवरून ना मी एक फेस पॅक मागवलाय. इतका
इतका ग्लो येतो माहितीये त्याचा. स्वेअर. हिला ग्लोची गरज आहे. नाही पण तुला कळतंय का, मेघनाच्या सासरची लोक येणार आहेत, तरी ही केवढी एक्सायटेड आहे बघ ना. हा, फेशियल, ग्लो, श्लो, ज्वेलरी अँड ऑल. ते काय प्रकार काय आहे. चंदूसाठी करतेस ना तू हे सगळं. तरीच मी म्हटलं बरोबर आहे. कोण? चांदू? नो वे. पाहिलं कशी चेहरा करते. ए, आम्हाला सगळं माहितीये, उगाच नाटक करू नको. नाटक वगैरे मी काही करत नाही हा, प्लीज. तुला काय वाटतं काय आम्हाला कळत नाही. जर्मनीहून फेस पॅक. तुला काही माहिती नाहीये. तू तिचं ऐकू नकोस ग. अरे प्लीज प्लीज मला एक काय मिनिट. कळत नाही. पण प्लीज 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 माझं ऐका ना प्लीज. मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. काल अभिजित आला होता घरी. स्वप्नात. स्वप्नात नाही ग, काल घरी आला होता खूप उशिरा. मम्माशी काहीतरी बोलायचं होतं त्याला. आणि जेव्हा मी मम्माला भेटायला गेले ना, तेव्हा मला मम्मा म्हणाली प्लीज इथून जा, आम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. यु नो, मला तर वाटतं की तो तुमच्या लग्नाविषयी बोलायला आला होता, राईट? काय झालं सांग ना, काय झालं? काय नाही ग, आय विश त्या ठिकाणी पप्पा पण असते. म्हणजे त्याला हा विषय दोघांशी डिस्कस करता आला असता. नाही थँक्यू. इट्स माय प्लेजर सर. अरे तू काय चहा आणलास? बस बस. काय तब्येत बरी नाहीये ना, मग बाहेर काय फिरतेस? आराम करायचा छान. अभि, मला काहीतरी सांगायचं होतं तुला, आणि तेच बोलायला मी इथे आले होते. ते मी तुला म्हटलं होतं ना की मला बरं नाही वाटत आहे आणि तू लवकर ये वगैरे. ते मी ऍक्च्युली खोटं बोलले होते तुझ्याशी. कारण मला तुला भेटायचं होतं. अभि प्लीज एकदा माझं पूर्ण ऐकून घे प्लीज. आय वॉज ऍक्च्युली फीलिंग व्हेरी लोनली. मी तुला किती फोन पण केले माहितीये, पण तू फोन उचललाच नाहीस. पण मग मला वाटलं कदाचित तू शमिका बरोबर असशील, आणि मी जर तुला सहज भेटायला बोलवलं असतं तर तू का आला असतास. आय नो मी चुकले, पण हो, मी शमिका बरोबरच होतो. आणि तिला असं अचानक सोडून यावं लागलं म्हणून तिचा चेहरा किती हिरमुसला होता माहितीये. ठीक आहे, पण त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी आहे की तुला कळलं आणि तू तुझी चूक कबूल केलीस. तू माझ्यावर रागवला नाहीयेस ना. माझे बाबा नेहमी म्हणतात की आपली चूक आपल्या लक्षात येऊन ती आपण कबूल करणं आणि त्यासाठी अपराधी वाटणं हा सगळ्यात बेस्ट पश्चाताप आहे, आणि तीच करेक्ट शिक्षा सुद्धा आहे. एनिवे, पुढच्या वेळेस तुला कधीही एकटं वाटलं तर मला हक्कानं फोन कर. मी आणि शमिका आम्ही दोघंही येऊ आणि आपण तिघं मिळून मस्त फिरायला जाऊया. ग्रेट, थँक्स अ लॉट अभि. एनिवेज बाय. मी एका क्लायंटच्या मीटिंगला चालले. त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि हे हॅपी मॅरेजचं पहिलं ऑफिशियल कॉन्ट्रॅक्ट आहे. वा, देन लेट्स सेलिब्रेट. काय खाणार आहेस? तू ट्रीट देतोयस ना. तुझ्याच बाबांचं ऑफिस आहे. काय हवंय सांग. काय सँडीनी कोर्टात पेटिशन फाईल केली स्टे ऑर्डर्ससाठी. मग काय तुम्ही त्यांचं तोंड बघत बसलात का? हो हॅलो मिस्टर, तिचं तोंड बघायचे पैसे नाही मोजत मी तुम्हाला. डोंट यूज दॅट वर्ड्स. आय हेट प्लीज अँड सॉरीज. सँडीला कुठल्याही परिस्थितीत स्टे ऑर्डर्स मिळता कामा नये. ओके? मंजिरी, काय ग? नवऱ्याचं बोलणं चोरून ऐकतेस? दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकू नये हे शिकवलं नाही वाटतं घरच्यांनी. मुळात कोणाचंही बोलणं चोरून ऐकावंच का म्हणते मी. आणि नवऱ्याचं सरळ पुढे जाऊन ऐक ना काय बोलतोय ते.
आजी ते मी खोली साफ करायला आले होते. ही अशी खोली साफ करतेस तू? अशी खोली साफ करतेस का? दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकणं ही सवय वाईट आहे, कळलं तुला? घाणेरड्या सवयी घेऊन आलीये. हाय, कशी आहेस मेघना? मी ठीक आहे. आलीस का? काय मग झाली तयारी खास पाहुण्यांसाठी? हॅपी न्यू इयर मेघना. हे तुझ्यासाठी. ओह थँक्यू. हॅपी न्यू इयर. अरे ये प्रिया. हॅपी न्यू इयर आंटी. तू खूप छान दिसतेस. थँक्यू. हॅपी न्यू इयर अंकल. हाय माधुरी. काय म्हणताय पिल्लू? अच्छा, आईला सांगते आराम कर. हाय शमिका. हाय. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. सो वेअर इज युअर प्रिन्स चार्मिंग मिस्टर अभिजित पेंडसे? अगं तो ऑन द वे. आज जर का त्यांनी उशीर केला नाही यायला, चांगले धपाटे घालणार आहे त्याला. अगं येईल तो वेळेवर, तुझ्या धाकात आहे तो. आला ग बाई. आलास. बघितलं किती आज्ञेत आहे तुझा मुलगा. नाहीच माहिती. म्हणजे भूताला मुंजाचा पाठिंबा. अरे बापरे, मला बाहेर असं वाटलं काहीतरी खमंग एकदम सॉलिड पदार्थ बनतोय, पण आता तसं नाही वाटत आहे. आता रात्री जेवावं की नाही असाच प्रश्न पडलाय मला. अरे बाबा, पोट बरं आहे ना? पोट एकदम सॉलिड आहे, म्हणजे आता काही त्रास नाहीये, पण आता ह्या बाईंनी काहीतरी केलंय ते खाल्ल्यानंतर पोटात त्रास होणारच. बरं कसं असतं माहिती का बाई, लिपस्टिक लावणं, शॉपिंग करणं ही कामं तशी सोपी आहेत, पण स्वयंपाक करणं हे खूप अवघड आहे. अरे देवा, ही लक्ष नाही देते माझ्याकडे आणि तुझ्याकडे पण. काय होणार त्या पाहुण्यांचं? आत्या, ते नचिकेतचे आई बाबा हेच जेवण जेवणार आहेत का? हो. खपले ते, मी तर नाही जेवणार. मग नको जेवस ना तू. तुला कोण जेवायला सांगता चंदू? असंही तू नाही जेवलास ना तर बाकीच्यांसाठी थोडंसं अन्न पण शिल्लक उरेल, कळलं? असाही जाडा होत चाललास दिवसेंदिवस. नाही खाल्लास तर ऍटलिस्ट अर्ध्या मिलीमीटरनी का होईना पण बारीक होशील, कळलं? नको जेवस. आपण बारीक आहोत याचा अर्थ आपण खूपच सुदृढ आहोत असा जो तुझा समज आहे ना, तो काढून टाक. सकाळी उठल्यानंतर 25 सूर्यनमस्कार घालतो मी. सांगितलं आत्या, येतात का तुला? अरे पुरे भांडू नका आता. आई, नचिकेतची फॅमिली आली आहे. अगो बाई, गॅस बंद कर. बाजू मला जाऊ दे. आपण जिथं पहिल्यांदा भेटलो होतो तुमच्या घराच्या टेरेसवर, येशील? गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. मेघना, अगं नचिकेत रावांनाच फक्त सरबत द्यायचा विचार आहे की काय तुझा? त्यांचे बाबा बसले तिथे, तुझ्या सासूबाई आहेत, त्यांना पण दे ना.
अरे वा. थँक्स. चंदू, तुला काही मॅनर्स आहेत का नाही रे? लेडीज फर्स्ट, इट्स अ युनिव्हर्सल रूल. एवढं सुद्धा शिकवलं नाही तुला कुणी? इथे बसलेल्या सगळ्या मोठ्या बायकांच्या हातात ग्लास दिसत आहेत मला. ह्यांना काय, ह्यांना मिळेल. आणि तुझं काय, मी पितोय ना, बघा. त्या चंदूला आणि रियाला म्हणा जरा भांडू नका, बरं नाही दिसत. भांडायचं असेल तर बाहेर जाणार. नचिकेत, आपल्याला इथे कोणी पाहणार तर नाही ना? काही बोलू नकोस. डोळे मीठ. हा? डोळे मीठ. उघड. खूप छान आहे गिफ्ट. तुझ्यापेक्षा सुंदर नाहीये ते. पण मी तर तुला अजून काहीच गिफ्ट दिलं नाहीये. तुझा होकार. तू मला होकार दिल्याने माझं आयुष्य किती सुंदर झालंय माहितीये. तू माझ्या आयुष्यातनं निघून गेलीस असं वाटून इतका हताश झालो होतो मी. पण आता तू परत आलीस माझ्या आयुष्यात आणि ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठलीच नाहीये माझ्यासाठी. थोड्या वेळाने आजीच्या रूम मध्ये भेट मला. आजीच्या रूम मध्ये का? सरप्राईज आहे. अजिबात बोलू नकोस. तशी खूप दिवसाने तुम्हाला एकटी भेटलीस. शमिका, आय एम सॉरी. मी ऍक्च्युली हँडीकॅम घ्यायला आले होते, पण लाईट्स ऑन करायच्या आधीच अभिनय
आय मीन त्यालाही नव्हतं माहिती की मी आले. आय थिंक ही वॉज वेटिंग फॉर यू, पण चुकून हे सगळं काय अभि? हे दाखवण्यासाठी बोलवलं होतंस इथं मला? शमिका प्लीज असं बोलू नकोस. हे बघ, तू कुठलाही गैरसमज नको करून घेऊस. आता प्रिया म्हटली तसंच झालं. आता तुला बोलवलं म्हणल्यानंतर मला ऑब्व्हियसली वाटलं की तूच आलीस म्हणून मला नव्हतं माहिती की आय एम सॉरी शमिका.